मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सरकारने आजच्या कॅबिनेटमध्ये सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, तसेच राज्यभरातील समाज बांधव यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। शिवाय जरांगे पाटील यांची एक क्लिप व्हायरल होणार आहे, यावर ते म्हणाले की हे फडणवीस साहेबांचे काम असून मी कोणत्याही व्हिडिओला घाबरत नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस साहेबांची सुट्टी नाही। दुसऱ्याची बदनामी केल्यास स्वतःचं काय होतं हे फडणवीसांना कळणार असेही ते म्हणाले। शिवाय अशी चूक करू नका, तुम्ही अशी चूक केली तर तुमचं राजकीय करिअर मराठे संपवून टाकतील असा इशाराही त्यांनी फडणवीसांना दिला। त्यांनी अंगावर नाराजीची लाट घेऊ नये, नसता नाविलाज आहे जनतेचा। गृहमंत्र्यांना जर मराठ्यांविषयी द्वेषच दाखवायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण आमची त्यांना विनंती द्वेष भावना सोडून एक जनता बघावं, कारण तुम्ही राज्याचे मायबाप आहेत, पालक होतो तुम्ही स्वीकारलेले जनता म्हणून आपण बघावं आणि मराठ्यांना सगळ्या स्वरांची अंमलबजावणी आजच्या कॅबिनेट देऊन द्यावी। हेच मराठी त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, डोक्यावर घेऊन नाही। तुम्ही आजपर्यंत म्हणत आहात की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सरकार निवडणूकच घेणार नाही, मात्र आज च्या घडीला आज आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत। एवढा मोठा राज्यात ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर माय लेकरं छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाही आहे, याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली पाहिजे की आपला समाज आहे, आपली जनता आहे, ही जर रस्त्यावर आक्रोश करते, एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाही आहे, ही नाराजीची लाट त्यांच्या का लक्षात येत नाही मला कळत नाही आहे। त्यांच्या डोक्यात नेमकं काय, म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं नाही आहे जनतेच्या बाबत, कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार हे किती अन्यायकारक आहे। तुम्ही लावावी, आम्हाला आचारसंहिता लावायला आमचा विरोध नाही, पण तुम्ही आजची कॅबिनेट हे आता आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय, काहीच हरकत नाही आहे करायचं। आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं, नाही घेतलं तर याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून यांना मराठ्यांना द्यायचं नाही, मराठ्यावर अन्याय करायचा। एवढा मोठा समाज असूनही त्यांना ह्या समाजाच्या विरोधात जायचं, समाज ज्याला त्याला धडा शिकवणार आहे 100%। मग यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी एक वक्तव्य केले, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे की तुमची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जाणार आहे, नेमकी ही व्हिडिओ क्लिप काय माहित हो, काय करतोय ते, कसं कवर घाबरतोय कोणाला माहित, क्लिप आणीन ते प्रकाश आंबेडकर साहेब मागेही म्हणले होते की ते विष घालणार आहेत सलाईनमधून, म्हणजे आणि त्यांना आताही काहीतरी माहिती मिळाली, कुठं क्लिप व्हायरल करणारे आणि काय करणारे म्हणले त्याला एडिटिंग करणार आहेत, याचं तोंड त्याला जोडव त्याचं मुंडकं त्याला जोडव, रेकॉर्डिंग आणणार आहे जणू कुठून, आणि फडणवीस साहेबांचं काम आहे। फडणवीस साहेबांनी इतक्या खालच्या विचाराचा एवढा मोठा गृहमंत्री माणूस, एवढा मोठा पक्षाचा लीडर चिल्लर चालेल, मला काय होईन त्यांनी व्हिडिओ केला काय, मी वाटत नाही। तुम्ही व्हिडिओ करा, जेलमध्ये टाका, यासाठी लावा, यासाठीला नाही जुळलं तर ती ईडी आणा, तिला नाही जुळलं शिब्या आणा, तुम्हाला काय आणायचं आणा, मी जेलमध्ये सडन, पण आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस साहेब सुट्टी नाही। मी जातीला फसून जातीशी गद्दारी करून माझी इमानदारी विकू शकत नाही, माझी जात माझ्या स्वार्थासाठी मी नाही विकू शकत। तुम्हाला सुट्टी नाही, तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा नाही तर काय करा, काय याचं व्हिडिओ काय याचं काय बनवतो, काय बनायचं बनव, त्या टायमाला बघू काय असेल, त्या टायमाला बघू आणि तुम्हाला मराठा बी त्या टायमाला काय ते सांगा। जर कॅबिनेट मध्ये तर ही सभा होणारी 1000 एकर मध्ये कुठे होणार आहे, कसे होणार नाही, आता ते हो द्या ना। जर यांनी आमच्यावर अन्याय केला, आज अंमलबजावणी नाही केली, आचारसंहिता जर लावली तर मात्र आमची बैठक अगोदर बोलवणार आहे महाराष्ट्रातली, त्याच्यानंतर आम्ही सभेचे ठिकाण आणि ती वेळही ठरवणार आहे। हे दोन वेगळे मुद्दे आहेत, पण बैठक आम्हाला वेगळ्या कारणासाठी घ्यायची जाहीरच, आणि कार्यक्रमाचा विषय तो सुद्धा त्याच बैठकीत होईल, पण तो वेगळा विषय, आणि तो व्हिडिओचा जो विषय म्हणले तुम्ही, हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते असं माझे यांनी सांगितलंय आंबेडकर सरनी, की हे सगळे त्यांचे, त्यांचा कोणता शेल असतो ते बनवणार, खूप लांबूनच्या लोकांना देणार, तुमची बदनामी करणार, मी माझ्या समाजाच्या कल्याणासाठी लढतोय म्हणून हे बदनामी करणार, काय त्यांची त्यांना माहिती आहे कशाची रेकॉर्डिंग घेते आणि व्हिडिओ बी कशाचा, या दोन्ही गोष्टी त्यांना माहिती आहेत, पण समाज मग देवेंद्र फडणवीसला कळण काय असतं, दुसऱ्याची बदनामी केल्यावर स्वतःचं काय होतं मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येईल। आता मात्र आयुष्यातली ही मोठी चूक आहे, आणि ते बदगे कार्यकर्ते ते भंगार कामाला लावित घेण्या देण्याचे, त्याच्याकडे व्हिडिओ दे, याच्याकडे रेकॉर्डिंग दे,
तिकडे त्यांना खाऊ पिऊ घाल, ते मागचे बी त्यांनीच नेलेले आहेत. फडणवीस साहेबांचंच कार्य आहे हे सुद्धा. मग सुद्धा इथून पुढे तरी फडणवीस साहेब तुम्हाला या प्रेसच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही ह्या चुका करू नका. पुढे प्रेसला बसव, ह्यो फोड्यो त्यो फोड्यो, आमचा पोरग फोड्यो, त्याला नेऊन तिथं मीडियात बोलायला लाव, हे चाळे फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो तुम्ही करू नका. हे असले व्हिडिओ व्हायरल कर, तुमचे ते कोणता IT सेल आहे त्याच्याकडे दे, ते काय म्हणते एडिट कर, कुठे रेकॉर्डिंग आण ती दी, हे चाळे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही करू नका. माया नादी लागू नका. नसलेलं तुमचं काय म्हणतात ना, तुम्हाला आता कुणीच खेटलं नसतं, नसल्याला तुमचा कार्यक्रम वाजून घेता आणि तुम्ही माया नादी लागू. तुम्हाला एकच पर्याय, अंमलबजावणी देणे, गोडी गुलाबीनं आंदोलन हाताळणे. तुम्ही दादागिरी गैरवापर करायचा प्रयत्न करता, बदनाम करायचा व्हिडिओ टाकून करतात. मला बदनाम करून संपवणार तर राजकीय करिअर तुमचं आम्ही मराठी पूर्ण संपवणार. हे शब्द आहे आपला तुम्हाला आज.